श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी भीमा आणि घोड नदी पात्रातील वाळू तस्करांच्या विरोधात अनेक धाडसी कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र भीमा नदी पात्रातील अजनुज आणि आर्वी बेट भागात वाळू तस्करांनी दिवसाढवळ्या उच्छाद मांडला असून दोन्ही ठिकाणी 15 ते 20 जेसीबी अवैध वाळू उत्खनन करतायत. श्रीगोंद्यात नव्यानं रुजू होताना अवैध वाळू उपशाविरोधात धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलेल्या तहसीलदारांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली. मात्र अलीकडे वाळूसह सर्वच प्रकारचे उत्खनन राजरोसपणे सुरू असल्यानं अवैध उत्खननाला शासकीय यंत्रणेचा छुपा आशीर्वाद आहे की काय अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. जर या चर्चेमध्ये सत्यता असेल तर वाळू उत्खननावरील बंदी नेमकी कशासाठी, महसूल अधिकारी आणि व्यावसायिकांसाठी की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी याचा विचार होणं गरजेचं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेट हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. या बेटाला चारही बाजूनं पाण्याचा वेढा असतो. मात्र यावेळी भीमा नदीपात्रामध्ये एकाच बाजूने पाणी असल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. या गावातील वाळू तस्करांकडून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा चालू आहे. तसेच या गावातील वाळू तस्करांना तालुक्यातील बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे येथे राजरोसपणे वाळू उपसा चालू आहे अशी चर्चा असल्याने तहसीलदार महेंद्र माळी आर्वी बेट भागात अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात मोक्कासारखी कठोर कारवाई करतील का? तसेच अजनुज येथे श्रीगोंदा दौंड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाजवळील भागात वाळू तस्करांनी वाळू उपशाचा धडाकाच लावला असल्याने या पुलाचा धोका निर्माण झालाय. 15 ते 20 जेसीबी येथे दिवस रात्र वाळू उपसा करत असताना महसूल अथवा पोलीस खात्याला ते दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे अजनुज येथील वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई करून त्यांना लगाम न लावल्यास दोन्ही तालुक्याला जोडणारा पूल कोसळल्याशिवाय राहणार नाही, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनीच आता श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज आणि आर्वी भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.